मला टाइमवर प्रश्न काय सांगाल आज बावनकुळेंच्या उपस्थित जे आहे ते भाजपाच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन? जाहीरनामा एक फक्त पेपर ठेवते भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी कोणते जाहीरनामे आतापर्यंत पूर्ण केलेले? चुनावी जुमला म्हणतात त्याला ते, आणि मला असं वाटतं एखादा चुनावी जुमला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी करत असेल. ज्या पद्धतीनं काल सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतला त्याहून जे आहे ते एवढ्या घाईघाईनं शपथविधी करण्याची काय गरज होती असे सुद्धा सवाल उपस्थित केले जातात. सत्य आहे, सर्वसामान्य माणसाची हीच प्रतिक्रिया आहे. मी आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं गावोगाव फिरतोय. आम्ही काय स्वागत स्वीकारलं नाही, काही नाही, परंतु काही ठिकाणी लोकांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली की अजून आपल्याकडे ग्रामीण भागात 12 दिवसाचा 13 दिवसाचा दुखवटा असतो, दहावा असतो. या सगळं झाल्यानंतर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होती. ही मानसिकता आम जनतेची एवढं तर नक्की. ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतला तो योग्यच घेतला असं फडणवीस म्हणाले. आता हे फडणवीसांचं मत आहे. निर्णय योग्य अयोग्य घेतला असं कोण म्हणतंय? फक्त त्याची वेळ चुकीची आहे असं आमचं मत आहे. अजित पवार यांचा पक्ष सुरक्षित ठेवण्यासाठी घाईत शपथविधी झालाय असं राष्ट्रवादीच्या सूत्रांनी माहिती दिली. मला असं वाटत नाही कोणता पक्ष सुरक्षित असतो. जर तो पक्ष ज्याचे त्याचे निर्णय घेत असतो, त्यांचे अध्यक्ष आहेत, चला ठीक आहे. एखादा व्यक्ती नाही म्हणून काय तो पक्ष थांबत नसतो, हे तर आता अजितदादा 2 दिवसात लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं पक्ष सुरक्षित, अजितदादाचा पक्ष कोण असुरक्षित करू शकतो? अमरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते. मालेगावात भाजप काँग्रेसची होती, इस्लाम पार्टीला पाठिंबा देणार आज सुद्धा माहिती मिळते. तिथली मला सामाजिक राजकीय स्थिती माहिती नाही, परंतु मला वाटतं MIM ला विरोध करण्यासाठी अशा पद्धतीने काही गोष्टी होऊ शकतात किंवा झाल्या असतील. अजितदादांचं विमान ज्या पद्धतीने पडलं त्याबाबत आजही मनात शंका येते असं जयंत पाटलांनी वक्तव्य केलं. नाही, हे तर सत्यच आहे. कारण विमान ज्या पद्धतीनं वाकडं झालेलं आहे, हवेत त्यांनी गिरट्या घातलेल्या आहे, आवाज झालेला आहे, एअर स्ट्रिप दूरहून CCTV कॅमेरा एकदम चांगलं दिसतं आणि वैमानिकाला दिसत नाही, हे पण मला वाटतं उत्तर काही योग्य वाटत नाही. आणि म्हणून याच्यात काही ना काही असावं. बिघाड वैमानिकाच्या भूमिकेविषयी, विमानाच्या सुरक्षेविषयी निश्चित शंका आहे. दादा, आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे, काय वाटतं आपल्याला याबद्दल? काय करणार आहे? केंद्राच्या डोक्यावर अब्जावधी रुपयाचं कर्जाचं ओझ आहे आणि मला 100% वाटतं की महागाईला मोठ्या प्रमाणात आजच्या बजेटमध्ये सगळ्या वस्तू महागड्या होणार अशा पद्धतीचं सुतोवाच ऑलरेडी अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे. मीरा भाईंदरमध्ये गुजराती महापौर बसू नये म्हणून मराठवाडा चिकटला जाणार आहे असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मराठी माणसं निवडून द्यायला पाहिजे होते ना. मराठी लोक नुसतं मोर्चे काढायला आणि एकवटायला काय अर्थ आहे? मराठी माणसं निवडून द्यायला पाहिजे होते आणि मग मराठी माणसाला अधिकार होतो की गुजराती नको. इकडे निवडून द्यायचं नाही आणि तिकडे होऊन द्यायचं, असा थोडी अर्थ आहे.